सोहम, कुठे गेला होतास इतका वेळ? तुला सांगून जर नाही आलं? तुझा फोन सुद्धा स्विच ऑफ लागतोय. अगं हो, किती प्रश्न विचारणार आहेस? मी काय आता लहान राहिलो नाहीये, एवढी माझी काळजी करतेस ते. फोन बंद काय तुझा? चुकून झाला असेल, पण तू एवढी का रिॲक्ट होतेस? माझ्या अशा वागण्यामागचं कारण तुला चांगलंच माहितीये. तरी मी तुला सांगते की आपण हे शहर सोडून जाऊया, तर त्यालाही तू तयार नाहीयेस. देवी आणि हेच तुझ्या काळजीचं कारण आहे ना? पण ताई, मी एवढाही बेजबाबदार नाहीये की माझ्यामुळे देवयानीला त्रास होईल. अगं मला तिला भेटावंसं वाटतं, तिच्याशी बोलावंसं वाटतं, म्हणून मी तिला भेटायला जातो. त्यात टेन्शन घेण्यासारखं एवढं काय आहे? आत्ता तू कुठे गेला होता? खरं सांगू, मी देवयानीला भेटायला गेलो होतो. आणि हेही तेवढंच खरं आहे की मी त्यांना अजिबात डिस्टर्ब केलं नाही. अगं विक्रम आणि देवयानी डिनरसाठी एका हॉटेलमध्ये गेले होते. मीही त्यांच्या मागून गेलो. शेजारच्या टेबलावर बसून मी देवयानीला फक्त पाहत राहिलो. त्यांचं बिलही मीच दिलं. पण ताई, मी त्यांना अजिबात डिस्टर्ब केलं नाही. कुठे जाणार? आपल्या वस्तीतल्या शाळेमध्ये. तू आजकाल रोज जातेस का तिकडे? हो. आता जोपर्यंत आपल्या शाळेला परवानगी मिळत नाही आणि आपली इमारत उभी राहत नाही, तोपर्यंत ह्या मुलांचं शिक्षण कंटिन्यू करण्याचा एकच मार्ग आहे ना. तू असं करायला नको होतं श्राव. बाबा, माझं चुकलंच. पण त्यावेळी मी तिला जर खरं सांगितलं असतं ना, तर तिने या गोष्टीचा खूप इश्यू केला असता. म्हणून मी खोटं बोलून गेले. श्राव, मी समजू शकतो प्रत्येक प्रोफेशनच्या काही डिमांड असतात. तशाच तुझ्या मॉडेलिंगच्या क्षेत्राच्याही काही डिमांड असतील. पण श्राव, तुला त्यावेळी हे विसरून नाही चालणार की तू एक मध्यमवर्गीय घरातली मुलगी आहेस, जिथे श्रीमंतीपेक्षाही संस्कारांची जास्त किंमत केली जाते. हे संस्कार तुझ्यावर अनेक ठिकाणी निर्बंधही घालत असतात. पण अशा वेळी गैरसमज करून न घेता त्या निर्बंधांमागची कारणं शोधून घे. ही कारणं तुला ज्या दिवशी सापडतील ना श्राव, माझी खात्री आहे त्या दिवशी तू अजून मॅच्युअर झाली असशील. बसा दादू, बसा बसा. मुलांना मी तुमची ओळख करून देते. हा, हे माझे दादू. एक साथ नमस्ते. नमस्ते नमस्ते. बसा बसा बसा. कशी वाटली माझी शाळा दादू? खूपच सुंदर. खरं तर तुझी शाळा पाहायची खूप दिवसापासूनची इच्छा होती, ती आज पूर्ण झाली. तुला डिस्टर्ब नको म्हणून मी लांबूनच बघत होतो. दादू, अगं खरंच, ज्या जिद्दीनं तू ही शाळा उभी केलीस, ज्या निष्ठेनं या मुलांना शिकवतायस, खरोखर अभिमान वाटतो तुझा. देवयानी, तू या मुलांना राजे शिर्के विद्या मंदिरात ऍडमिशन का नाही मिळवून देत? तू तिथे शिक्षिका म्हणून काम करतेस ना. तुला या शाळेत प्रवेश देऊ नये अशी साईमांची ऑर्डर आहे.